तर बातमी येते बीडमधून। बीडच्या कोरडेवाडी गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। साठवण तलावाच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत। सकाळपासून एकाही नागरिकाने इथं मतदान केलेलं नाही। केस तालुक्यातल्या कोरडेवाडी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलेला आहे। कारण थोडंसं वेगळं आहे। हे मतदान केंद्र आहे। सध्या ओस पडलेल्या अवस्थेत आपल्याला मतदान केंद्र दिसते। बीड जिल्ह्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू जरी असली तर केसच्या कोरडेवाडी गावामध्ये मतदानावर नागरिकांनी जे आहे बहिष्कार टाकलेला आहे। त्याचं कारणही तसंच आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर इथं या ठिकाणी एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये संबंधित जे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी बसलेले आहेत। 20 वर्षापासून त्यांची एक मागणी होती साठवण तलावाची। साठवण तलाव मिळालं नाही, त्याची अंमलबजावणी झाली नाही, म्हणून ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या परिसरात येऊन त्यांनी ठिया घातलेला आहे। मात्र प्रशासनामधून तहसीलदार इथं आले होते। तहसीलदार आल्यानंतरही ग्रामस्थांनी आम्हाला साठवण तलाव मंजूर करा तरच आम्ही मतदान करू असा पवित्रा घेतलाय। त्यामुळे तहसीलदार देखील इथं येऊन त्याच खाली हाताने गेल्याचं आपल्याला समजतंय। आणि ही बैठक जी आहे या बैठकीमध्ये त्यांनी ठराव घेतलेला आहे, जोपर्यंत जिल्हाधिकारी असतील, जिल्हा प्रशासन असेल, तोपर्यंत मंजुरी देणार नाही, तोपर्यंत आम्ही जो आहे हे आमचा बहिष्कार जो आहे तो पाठीमागे घेणार नाही असं त्यांचा पवित्रा आहे। माझ्यासोबत महिला सरपंच आहेत। काय काय मागणी आहे, कशामुळे बहिष्कार घातला? काय नाही, आम्ही ऊस तोडला आजपर्यंत। आम्हाला तलाव पाहिजे, बाकी काय नाही पाहिजे। त्याच्यामुळे बहिष्कार आहे।